कावेरी, कावेरी, मला माहितीये कावेरी, तू खूप रागावलीस माझ्यावर. पण कावेरी, विश्वास ठेव माझ्यावर. बाळा, मी नाही तुझ्या अगेन्स्ट कंप्लेंट केली. कसं करेन मी? आणि माझ्या वतीने केलेली कंप्लेंट जर मी मागे घेतली असती ना कावेरी, तर आई, तुझ्या या जर तरच्या बोलण्याला आता काहीच अर्थ नाही. वेळ निघून गेली आहे. तुझ्यामुळे काकूंना जेलमध्ये राहावं लागलंय आणि हे सत्य आता कोणीही बदलू शकणार नाही. मला माहितीये ते राज, म्हणूनच तर माफी मागते मी तिची. हे बघ, मी बाहेरचा चहा उभा करू शकते, मोठा करू शकते, पण अशी कपटी, लोकांना खोट्या केसेस मध्ये अडकवणारी, ही अशी मतलबी माणसं मला नाही ओळखताय. आता तरी कळतंय का राज तुला की तुझं माहेरच्या चहात असतं किती महत्वाचं आहे? आणि जितकी माहेरच्या चहाला तुझी गरज आहे ना, तितकीच कावेरीची गरज आहे. नाही मॅडम, मी आता माहेरच्या चहामध्ये परत कधीच येणार नाही. इतकं सगळं झाल्यानंतर माहेरचा चहा मला आपलासा वाटत नाहीये मॅडम. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी परत कधी माहेरचा चहामध्ये येईन. कावेरी, कावेरी, असं नको बोलूस. अगं, तू माहेरचा चहा सोडून कुठेही जाऊ नकोस. हे बघ, तुझी बॉस म्हणून नाही, पण कधीतरी मला मावशी म्हणून हात मारली होतीस ना तू, त्या नात्याने तुला सांगते, तू माहेरच्या चहामध्ये परत ये. नाही, कावेरी माहेरच्या चहामध्ये पुन्हा येणार नाही. माहेरचा चहाच नाही तर या मुंबईत सुद्धा ती राहणार नाही. चल बाय, चल. मी आत्ताच्या आत्ता तुला गावी घेऊन जाणार आहे.